नाही, या प्रकरणामध्ये अजूनही सगळे आरोपी अटक झालेले नाही. वैष्णवीचं बाळ तिच्या कुटुंबियांपासून हिरावून घेणारा आणि शस्त्राचा धाक दाखवणारा निलेश चव्हाण अजूनही फरार आहे. त्यामुळे त्याची अटक होणं गरजेचं आहे. दुसरं असं की 6 दिवसानंतर पोलीस ऍक्शन मोडमध्ये किंवा 6 दिवसानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ऍक्शन मोडमध्ये ही बातमीच मुळात विसंगत वाटते. कारण पोलीस किंवा सरकार हे हंगामी पद्धतीने ऍक्शन मोडमध्ये येतं का? 24/7 जर ते ऍक्शन मोडमध्ये असतील तर मुळात अशा घटनाच घडणार नाहीत. त्यामुळे पुणे पोलिसांच्याकडून ज्या आम्हाला अपेक्षा आहेत त्या अजूनही पूर्ण होत नाहीत. ज्या पद्धतीने वैष्णवीचा अत्यंत संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला, तिच्या शरीरावरच्या जखमा आढळून आल्या, हे सगळं बघता खरं तर तात्काळ संशयास्पद मृत्यूची नोंद व्हायला हवी होती. परंतु ज्या पद्धतीने पोलिसांनी याचा तपास केला तो अक्षम्य हलगर्जीपणाचा आहे. त्यामुळे वैष्णवीचा बळी घेणाऱ्यांमध्ये फक्त हगवणे कुटुंबच नाही, हलगर्जीपणा करणारे पोलीस आणि तितकंच दुर्लक्ष करणारा महिला आयोग. कारण वैष्णवीची थोरली जाऊ मयुरी हगवणे हिने आधीच महिला आयोगाकडे आणि पोलिसांकडे तक्रार केली होती. जर मयुरीच्या तक्रारीची दखल घेतली असती तर कदाचित वैष्णवी आज आपल्यामध्ये हयात दिसली असती. नाही, मुळात पोलिसांनी कारवाई केली की ते हजर झाले याबद्दल मला शंकाच आहे. कारण मागच्या काही घटना बघता पोलीस काही करताना दिसतच नाहीयेत. वाल्मिक कराडची अटक झाली नाही, वाल्मिक कराड स्वतःहून पोलिसांच्या समोर हजर झाला. प्रशांत कोरटकरला महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतलं नाही, ती कारवाई तेलंगणा पोलिसांनी केली. आणि आत्ता सुद्धा जे चित्र आम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये खूप संशयाला जागा आहे. मुळात राजेंद्र हगवणे यांची पत्नी लता हगवणेचे बंधू श्री जालिंदर सुपेकर हे सध्या विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह महाराष्ट्र राज्य या अत्यंत महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे आम्हाला जरा शंका वाटते की कदाचित पोलिसांनी याचमुळे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी कुचराई केली का? प्रशासनाने जालिंदर सुपेकर आणि हगवणे कुटुंबीय यांचं मागच्या 8-10 दिवसातले हे सगळे सीडीआर तपासले पाहिजेत आणि ते सीडीआर काढून बघितलं पाहिजे की कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी इंटरलिंक आहेत का. कारण त्याच्याशिवाय गुन्हेगार इतके निर्ढावल्यासारखे वागू शकत नाहीत. नाही, हा बदल तसा स्वागतार्हच आहे आणि हा बदल अनेक वेळा असंख्य वेळा मागणी करणाऱ्यांमध्ये मी स्वतः सुद्धा आहे की जोपर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांच्या इथल्या सगळ्या तो खांदेपालट होत नाही तोपर्यंत स्थितीमध्ये सुधारणा होणे शक्य नाही. मात्र आता ह्या ज्या काही आपण 606 कर्मचाऱ्यांच्या बदल्या सांगताय, या बदल्या या कोणत्या श्रेणीतल्या आहेत हे सुद्धा महत्वाचे आहे. कारण बऱ्याचदा काय होतं ना की आपण तृतीय आणि द्वितीय श्रेणीच्या लोकांना बदनाम करत राहतो. मुळात ते डिसिजन मेकर नसतात. डिसिजन मेकर असणारे जे म्हणजे पोलीस निरीक्षक पदाच्या जागा असतील किंवा पोलीस उपनिरीक्षक असतील, सहाय्यक पोलीस निरीक्षक असतील, अशा जागांवरचे अधिकारी किती बदलले गेलेले आहेत, मला वाटतं हे सुद्धा आपण आधी बघितलं पाहिजे, नंतरच आपण त्याच्यावर भाष्य करू शकू. ते मला दुर्दैवाने हे फार हे नमूद करतानाही मला वाईट वाटते की ज्या पद्धतीने हे सगळे गुन्हे घडत आहेत, विशेषतः बीड जिल्हा आणि पुणे जिल्हा या दोनही जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांच्याकडे आहे. आणि दादा पालकमंत्री असताना निश्चितपणे आम्हाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. मात्र अजूनही म्हणावा तसा माजलगाव, परळी, अंबाजोगाई इथल्या वातावरणात तो फरक पडत नाहीये किंवा पोलिसांची जी एक जरब बसली पाहिजे गुन्हेगारांना ती बसताना दिसत नाहीये. याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न काही राजकारणी करत आहेत, ती त्यांची राजकीय गरज आहे, त्यावर मला काही भाष्य करायचं नाही. कारण गुन्हेगार असतो, त्याला कुठलीही जात, धर्म, पक्ष अशा कुठल्याही याच्यामध्ये त्याला अडकवण्यात काही अर्थ नाही. तो गुन्हेगार आहे, त्याची प्रवृत्ती आहे. पण त्या प्रवृत्तीला ठेचून काढण्याची इच्छाशक्ती इथल्या जिल्हा पोलीस प्रशासनाची आहे का, हा खरा संशोधनाचा मुद्दा आहे. काय कल्पना नाही, पण बऱ्याचदा असं होऊ शकतं कदाचित की कितीही नाही म्हटलं तरी सत्तेमध्ये दादा आहे, दादा पालकमंत्री आहेत. त्यामुळे दादांनी काही गोष्टी जर केल्या असतील आणि त्याला लोकप्रतिनिधी म्हणून क्षीरसागरांनी आभार मानले असतील तर त्याचा काही फार बाऊ करण्यासारखं काही नाहीये. इतकी आपण पॉलिटिकल मॅच्युरिटी दाखवली पाहिजे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.